सविस्तरपणे बातम्या बघूयात। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातली बातमी सुरुवातीलाच आपण बघतोय। अपात्रता प्रकरणातली आजची सुनावणी संपलेली आहे। दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला। महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंची उलट तपासणी केली। उद्या पुन्हा एकदा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार आहे। साधारणपणे 18-19 प्रश्न काल विचारले गेले होते सुनील प्रभूंना। आज अजून काही प्रश्न त्यांना विचारले गेले। अध्यक्षांसमोर दोन्ही गटाच्या वकिलांकडून प्रश्न प्रतिप्रश्न उत्तरे दिली गेली होती। सुनावणीतील फेरतपासणीबाबत आपण माहिती घेतोय। शिवसेनेचे वकील 21 जून 2022 च्या पत्राकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे। हे पत्र कुणाच्या अधिकारात देण्यात आलं? सुनील प्रभू असं म्हणाले की विधान परिषदेत झालेलं मतांचं विभाजन, सेनेचे काही आमदार गायब होते म्हणून हे पत्र देण्यात आलं। पक्षप्रमुखांच्या आदेशाने प्रतोद म्हणून व्हीप काढला। शिवसेनेचे वकील पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्हीपबाबत लिखित सूचना केल्या की मौखिक? सुनील प्रभू म्हणाले तातडीने बैठका बोलावताना टेलिफोनिक आदेश दिले जातात। शिवसेनेचे वकील पक्षप्रमुखांनी सूचना दिली तेव्हा तुम्ही कुठे होतात? सूचना मोबाईलवर दिली की लँडलाईनवर? सुनील प्रभूंनी उत्तर दिलं, मी विधिमंडळ पक्ष कार्यालयात होतो। निकालाला 3-4 तास झाले होते। आमदार गायब झाल्याच्या बातम्या येत होत्या तेव्हा तातडीची बैठक बोलवण्याबाबत फोन होतो। शिवसेनेचे वकील ज्यांनी प्रश्न विचारला, निवडणुकीची मतमोजणी कोणत्या दिवशी संपली? सुनील प्रभू म्हणाले, मला तारीख माहित नाही, मात्र ती ऑन रेकॉर्ड आहे। माझ्या माहितीनुसार व्हीप बजावला। त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 20 तारखेला मतमोजणी होती। व्हीप कधी काढला हे आठवतंय का? शिवसेनेच्या वकिलांनी विचारलं। सुनील प्रभू म्हणाले, मी विधिमंडळ कार्यालयात आलो। माझ्यासोबत आमच्या पक्षाचे काही विधिमंडळ सदस्यही होते। आम्ही मताचं विभाजन कसं झालं याचं गणित मांडत होतो। तुम्ही इतकं का सांगताय? थेट सांगा किती वाजता व्हीप काढला? शिवसेनेचे वकील म्हणाले। राहुल नार्वेकर म्हणाले, प्रभू साहेब, पक्षाचा प्रश्नाचा मूळ गाभा लक्षात घेऊन उत्तर द्या, स्पेसिफिक उत्तर द्या। अंदाजे 10:30 ते 11:30 वाजता मी व्हीप काढला। मला पक्षप्रमुखांचा फोन आला, उद्या आमदारांची मीटिंग बोलावली असं सांगितलं। आणि मी व्हीप काढला। जे आमदार संपर्कात आले त्यांना व्हीप दिला। शिवसेनेच्या वकिलांनी प्रश्न विचारला, 20 तारखेच्या व्हीप पत्रात तुम्ही 21 तारीख टाकली का? सुनील प्रभू म्हणाले, मी आधीच सांगितलं 20 तारखेला रात्री 11:30 वाजून गेले होते, त्यामुळे व्हीप इश्यू करताना व्हीपवर 21 तारीख लिहिली। त्यानंतर आमदारांना व्हीप पाठवलं। शिवसेनेचे वकील म्हणतायत, व्हीप वाटप कोणत्या प्रकारे सुरू केलं? सुनील प्रभूंनी उत्तर दिलं, जे आमदार माझ्यासोबत विधान भवनात होते त्यांना तात्काळ व्हीप दिला। जे आमदार निवास इथं होते त्यांना व्हीप पाठवून दिले, पण जे आमदार संपर्कातच नव्हते त्यांना व्हॉट्सॲपवर व्हीप पाठवण्याशिवाय पर्याय नव्हता। जो व्हिप उन्होंने इशू किया 21 तारीख को, वो व्हिप कभी नहीं इशू किया गया है। वो बोगस व्हिप है, वो एक फॉर्जरी है। सिर्फ उन लोग का पूरा डिस्क्वालिफिकेशन पिटीशन इस आधार पे है कि 21 तारीख का जो उन्होंने व्हिप इशू किया उसके अगेंस्ट कोई आए नहीं थे मीटिंग के लिए। वो 21 तारीख का जो व्हिप था, हर एमएलए को ये बताया गया था कि आपको अटेंड करना है मीटिंग, और वो लोग नहीं अटेंड किए, तो इसलिए डिस्क्वालिफिकेशन। लेकिन अब तो हमने ग्राउंड बनाया है आज क्रॉस एग्जामिनेशन द्वारा की भारत गोगावले यांनी काढलेला व्हीप बेकायदेशीर आहे, इल्लीगल आहे असं म्हटलेलं आहे। त्यानंतर एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून नेमणूक केली, ती सुद्धा इल्लीगल आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं। हे सगळं कशाच्या आधारे सांगितलं? हे त्या व्हीपच्या आधारे सांगितलं, पण तो व्हीपच नव्हता आणि तो व्हीप बेकायदेशीर आहे, त्या व्हीपचं अस्तित्वच नाही। हे खोटं जे आहे ते प्रस्थापित करण्यासाठी महेश जेठमलानी यांनी जवळपास 40 ते 42 प्रश्न विचारलेले आहेत। आणि माझं असं स्पष्ट मत आहे की असत्याला सत्य म्हणून प्रस्थापित करायचं असते तेव्हा जास्त वेळ द्यावा लागतो। पनौतीवरून देशभरात भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच राजकीय लढाई सुरू झालेली आहे। राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना पनौतीसोबत केली, त्यावरून भाजपनं जोरदार पलटवार केलाय। आयसीसी वर्ल्ड कप आणि 5 राज्यातील निवडणुकांचा प्रचार एकाच वेळी सुरू होता।
त्यामुळे वर्ल्ड कपचा निवडणुकांच्या प्रचारावरही परिणाम झाला। पण 19 नोव्हेंबरला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला। परिणामी देशभरातले क्रिकेट प्रेमी नाराज झाले। पण या पराभवातही राजकीय नेत्यांनी संधी साधली। उच्च शिक्षित असलेल्या राहुल गांधींनीही अंधश्रद्धाळू नागरिकांप्रमाणे उथळ वक्तव्य केलं। भारतीय क्रिकेट टीमच्या पराभवाचा संबंध त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जोडला। एक टीवी पे आता है, आपसे कहेगा हिंदू मुस्लिम, कभी क्रिकेट मैच में चला जाएगा, वो अलग बात है कि हरवा दिया। पनौती पीएम मतलब पनौती मोदी। राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात जालोर मधल्या प्रचार सभेमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधानांवर केलेल्या वक्तव्याचे चांगलेच पडसाद उमटले। राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी केली। राहुल गांधींनी वापरलेला शब्द अशोभनीय असल्याचं प्रसाद म्हणाले। तर राहुल गांधींच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा नाना पटोलेंनी केला। आता ह्या वक्तव्याला कुठल्या नरेंद्र मोदीचं नावच घेतलं नाही। आता नरेंद्र मोदीचं नाव न घेता पनोती हा शब्द वापरला तर पनोती वाजला म्हणजे नरेंद्र मोदींचा अपमान केला असं बीजेपी आज बोलते आहे। तर मग भारताची आपण जिंकलेली मॅच का हरलो याच्यावरचं एक आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे ना। भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राहुल गांधींवर जोरदार पलटवार केलाय। 19 नोव्हेंबरला टीम इंडियाचा पराभव झाला त्या दिवशी कुणाची जयंती होती याची आठवण नितेश राणेंनी करून दिली। गांधी कुटुंबाच्यामुळे जी 60-70 वर्ष पनवती जे देशाला लागलेली ती पनवती 2014ला मोदीजींच्या नावाने दूर झालेली आहे। आणि मोदीजींनी देशाचा पालक कसा असतो, फादर ऑफ द नेशन कसा असतो हे खऱ्या अर्थाने त्या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे। आम आदमी के लिए तो मोदी जी गरीबों के मसीहा है। आम आदमी के लिए मोदी जी देश के रक्षक है। आम आदमी के लिए मोदी जी देश को आगे ले जाने वाले प्रधानमंत्री है। और जहाँ तक राहुल गांधी का सवाल है, उनकी पार्टी भी उनको सीरियसली नहीं लेती, जनता भी उनको सीरियसली नहीं लेती, तो मैं क्यों उनको सीरियस लूं? राजकारण करण्याकरता राजकीय नेत्यांना कोणताही मुद्दा पुरेसा असतो। मात्र एकमेकांवर टीका करताना चुकीच्या शब्दांचा वापर टाळणं गरजेचं आहे। खेळावरून टीका करण्याच्या नादात राजकारणाचा होत असलेला खेळ सामान्य नागरिकांना पसंत पडणाऱ्यांनाही हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं मोठी कारवाई केली आहे। नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राशी संबंधित कंपन्यांवर मनी लॉन्ड्रिंग अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। 752 कोटी रुपयांची संपत्ती आणि शेअर्स जप्त करण्याचा आदेश देण्यात आलाय। त्यावरून आता राजकीय आरोपांना सुरुवात झाली आहे। भाजपनं राजकीय द्वेषातून ही कारवाई केली असा आरोप काँग्रेसनं केलाय, तर भाजपनं काँग्रेसच्या आरोपांचं खंडन केलेलं आहे। 5 राज्याच्या निवडणुकामध्ये त्यांची हार आता निश्चित ठरलेली आहे। प्रधानमंत्र्याच्या सभेला लोक जमा होत नाही, गृहमंत्री त्यांचे जे आहे देशातले त्यांच्यासाठी लोक जमा होत नाही। आणि जेव्हा त्यांच्यासमोर सगळीकडे आता हार निश्चित ठरलेली आहे आणि अशा वेळेस रागाच्या भरात सूडबुद्धीनं ही कारवाई त्यांनी केलेली आहे। नॅशनल हेराल्ड हे हळूहळू ज्या पद्धतीनं मग स्पर्धा वाढली, हेराल्ड मागे पडला असेल। हेराल्ड जगवण्यासाठी काही व्यवहार झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये काँग्रेस पार्टी आणि त्या ट्रस्टमध्ये काही व्यवहार आहेत अशी माझी माहिती आहे। मला का मी त्या तपासात गेलो नाही। या देशामध्ये जे मोदी आणि शहांच्या विरोधामध्ये आहेत किंवा भाजपच्या विरोधामध्ये त्यांच्या चौकशा होतात, त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त होतात, आमची झाली। आता इक्बाल मिर्चीसह सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या मोकळ्या होत आहेत अशी माझी माहिती आहे। 10 जनपदचा नवीन कामगार
ज्याचा पगार असा आता अधिकृत पद्धतीने पवन खेरांच्या माध्यमातून राहुल गांधीकडून येतो असं मी ऐकलंय. काल जी नॅशनल हेरल्डवर कारवाई झाली जी गरजेची होती, पण जी भूमिका नॅशनल हेरल्ड काँग्रेससाठी निभावते तीच भूमिका सामना महाराष्ट्रामध्ये काँग्रेसमध्ये करत असल्यामुळे आणि फेकलेल्या तुकड्याशी निष्ठा असल्यामुळे संजय राजाराम राऊतने नॅशनल हेरल्डची वकिली केली. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळांमध्ये वाद पेटलाय. भुजबळांनी जरांगेंवर टीका केल्यामुळे वादाला तोंड फुटलंय. वाढता वाद लक्षात घेता अजित पवारांनी आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य न करण्याची तंबी आपल्या मंत्र्यांना दिली आहे. मराठा आरक्षणावरून राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे राज्यात पुन्हा एकदा जातनिहाय आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसी, धनगर, आदिवासी असा विविध समाज आरक्षणाकरता आक्रमक झालाय. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं सावध पवित्रा घेतलाय. मराठा आणि ओबीसी आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य न करण्याची तंबी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांना दिली आहे. अजित पवारांच्या या तंबीला मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगेंमध्ये रंगलेल्या शाब्दिक युद्धाची पार्श्वभूमी आहे. मनोज जरांगेंनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. त्याला छगन भुजबळांसह सगळ्याच ओबीसी नेत्यांनी कडाडून विरोध केलाय आणि त्यावरूनच जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असा सामना रंगला. हा वाढता वाद लक्षात घेता अजित पवारांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. आरक्षणाच्या वादात छगन भुजबळांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे या वादाला तोंड फुटलं होतं. चांगलं केलं मग तेवढं आरक्षण तंबी देऊन टाका मला एक हो मोकळे फाटकून मी नाशिकूनच जातो घरी काय ती एक तंबी द्या लगेच आरक्षण देऊन टाका म्हणा आत्ताच्या आत्ता जे अर घेऊन जातो ट्रक भरून गुलाला ते फुलं येतो घेऊन माघारी शहागडला जाऊन तिथं जावं लागेल. येताना कापूस आणतो तुलसी देवा पुढं ठेवतो तसा. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? जालन्याच्या अंबडमधील ओबीसी एल्गार महासभा जरांगे विरुद्ध भुजबळ संघर्षाला धार आणणारी होती. ओबीसी नेत्यांनी या सभेतून मनोज जरांगेंवर तुफान टीका केली होती. विशेष म्हणजे या सभेला सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी झाडून हजेरी लावली होती. मंत्री छगन भुजबळांनी या सभेतून मनोज जरांगेंना थेट आव्हान दिलं होतं. आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी, काय रे महाराष्ट्र तुमच्या 7 बाऱ्यावर लिहून दिला काय रे? ते सांगतील तसा कायदा थोडा चल. त्यानंतर भुजबळ विरुद्ध जरांगे हा वाद चिघळत गेला. या वादावर काँग्रेसचे ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांनी कानावर हात ठेवलेत, तर इतर पक्षांच्या ओबीसी नेत्यांनी भुजबळांच्या त्या वक्तव्यावर हरकत घेतली आहे. त्यामुळे आरक्षणाच्या वादात भुजबळ एकाकी पडल्याचं चित्र असतानाच आता त्यांना स्वपक्षातूनच विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा झंझावात पोहोचला. इगतपुरीतल्या सभेत जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधला. सगळं तू एकटाच खातेय अशा शब्दात जरांगे पाटलांनी निशाणा साधला. मंडल कमिशनने एकही काम केलं नसल्याचा आरोप जरांगे पाटलांनी जाहीर सभेत केला. मंडल कमिशननं एकही काम केलं नाही. जरांगेंनी छगन भुजबळांवर सुद्धा निशाणा साधला. सगळं एकटाच खात आहे अशा प्रकारचा आरोप जरांगे पाटलांनी केला. भुजबळांचं नाव न घेता ही टीका केलेली आहे. इगतपुरीमध्ये जरांगे पाटलांची सभा होती. जरांगे पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर दिवाळीनंतर निघालेले आहेत. काल मीरा रोड, ठाणे अशा सगळ्या भागात होते, आज इगतपुरीत आहेत. आमच्यात येऊ नका. आणि कुठे जातो रे? काय त्या पदावर बसलाय
तो माणूस कायदा पायदळी तुडवायला लागला. जाती जातीत दंगली होतील, मराठा आणि ओबीसी वाद होतील असे वक्तव्य करायला लागला. तुमच्याकडे राज्याचं पालकत्व आहे, दंगली कराव्यात हा उद्देशांचा. आता त्याचं झालंय वय, त्याला काही सुचाना. त्याचं बी मला सगळं माहिती, त्याचं त्याला माहिती आहे ना, मला माहिती त्याने भाजी कुठेही केली, कोणत्या पाहुण्याचा खात होता, कोणाचा बंगला हडपिला, कोणाची जागा हडपिली. भाऊ तू माझ्या नादी लागू नको, मराठ्यांना उघड डोचू नको. घटना सांगते 100% दिलं पाहिजे. 100% आरक्षण फक्त एससीला आणि एसटीलाच. त्यानंतरचे दिलेले आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात 50%. ओबीसींना 90ला 14% आरक्षण सुरू झालं. मायबाप मराठ्यांनो 14%. शिवाजी पार्कवर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले होते. या प्रकरणी 50 ते 60 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण आता महेश सावंत यांच्यासह 4 जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. महेश सावंत यांना नोटीस बजावून सोमवारी चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मंगळवारी शिवाजीबाग पोलिसांनी नवा गुन्हा दाखल केला. खोटे गुन्हे आहेत, हे गुन्हे खोटे आहेत. शिवसैनिकांवर तुम्ही तिथे जो काय रस्त्यावर संघर्ष झाला म्हणून विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करता, ही विकृती आहे गृह मंत्रालयाची. गृहमंत्र्यांनी या विकृतीवर तोडगा काढला नाही तर आम्ही पाहू काय करायचं ते. खोटे असेल तर खोटे होतील ना. जर सीसीटीव्ही फुटेज आहे सर्व त्यात जर दिसत असेल तर ते गुन्हा चालेल, नसतं तुम्हाला निर्दोष सोडण्यात येईल. हा काही आम्ही दाखल केलेला नाही, पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा आहे. आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय तर त्याचा एव्हिडन्स जर नसेल तर त्यांना सुटका सुद्धा होऊ शकते. खरी वाईल्ड लाईफ ही शहरात आहे. एक काळ होता जेव्हा कमळासोबत वाघ होता असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपचं नाव न घेता टोला लगावलाय. उद्धव ठाकरे यांच्या टोल्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आपल्या शहरामध्ये काय वाईल्ड लाईफ आहे पॉलिटिक्समध्ये ते फोटोग्राफीच्या लायकीचं राहिलेलं नाहीये. ये जो है वो असली दुनिया है. आणि एक फोटो तिथला जो आहे कोपऱ्यातला, मेरी पुरानी याद जरा ताजा होगी. एक जमाना था, अभी अपने लिली के साथ टाइगर लिया, एक जमाना था लोटस के साथ भी टाइगर था. देवेंद्र फडणवीस बोलतायत थेट प्रक्षेपण. आलेला आहात, काही लोकांनी विरोध केलेला होता मात्र आता विरोध मावळलेला आहे. काय आवाहन करायला संपूर्ण मी त्या सगळ्यांचे आभार मानतो, कारण हा कुठलाही राजकीय कार्यक्रम नाही. खऱ्या अर्थानं आपलं आराध्य दैवत विठू माऊली आहे आणि म्हणून ही परंपरा आहे की जनतेने निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतील, जनतेचे जे प्रतिनिधी असतील, जे सर्वोच्च पदावर बसले आहेत, त्यांनी जाऊन माऊलीची सेवा करावी हा प्रघात आहे. त्यामुळे हा जो काही निर्णय त्यांनी देखील घेतला की याला विरोध करायचा नाही, हा अतिशय योग्य निर्णय आहे. कारण शेवटी माऊली आपल्या सगळ्यांची प्रतिनिधी आहे आणि सगळ्या वारकऱ्यांचा आणि महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून आम्ही लोक या ठिकाणी माऊलीची सेवा करण्याकरता आलोय. माऊलीला खरं म्हणजे आमचं मागणं हेच असणार आहे की समस्या अनेक आहेत आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीनं आम्हाला शक्ती द्यावी, आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि सर्वांच्या मनोकामना हे आम्हाला पूर्ण करता याव्या. आंदोलन उद्यापासून सुरू होतंय उत्तराच्या, त्यांनाही माझं आव्हान आहे. शेवटी प्रत्येकालाच असं वाटतं की शेतकऱ्यांना जास्त मिळालं पाहिजे, पण त्यातल्या प्रॅक्टिकल अडचणी देखील समजून घेतल्या पाहिजे. त्यातनं आम्ही देखील प्रयत्न करतोय. विशेषतः जे कॉपरेटिव्ह मिनिस्टर आहेत
ते स्वतः त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करतायत. जुनी पेन्शन योजनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे की पुन्हा एकदा आम्ही उपोषणाचं हत्यार उपसू, कारण 3 महिने झाले आमचा अहवाल जाऊन मात्र त्याच्यावर कारवाई झाली नाही. काय आश्वस्त कराल? आता आपण पंढरीत आहोत, पंढरीमध्ये पेन्शनही नको, टेन्शनही नको, त्यांचाही प्रश्न सोडवू आम्ही. मंत्रिमंडळ विस्तारावरती मराठवाड्याच्या हक्काचं पाणी हे सरकार निश्चितपणे मराठवाड्याला देईल. त्या संदर्भात जी काही योग्य कारवाई करायची आहे ती आम्ही करणार आहोत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मंत्रिमंडळ पद्धतीचं वातावरण खराब व्हायला लागले, काय सल्ला देणार आहे काय? माझा सर्व समाजाच्या सर्व नेत्यांना हा सल्ला आहे. वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये आपण सगळे गुण्यागोविंदाने नांदलो आहोत. गावामध्ये सगळे समाज एकत्रित नांदत असतात. त्याच्यामुळे कुठल्याही समाजांमध्ये वितुष्ट निर्माण होऊ नये. सगळ्या नेत्यांनी, सगळ्या समाजाच्या नेत्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की आपली मागणी करणं हे योग्यच आहे. आपली मागणी करताना दुसऱ्या समाजावर कोणीच टिप्पणी करू नये असं माझं मत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची पूजा होणार आहे. त्यानिमित्त पंढरपुरामध्ये ते पोहोचलेले आहेत आणि तिथली प्रतिक्रिया आपण त्यांची पाहिली, ऐकली. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. ताज्या आणि वेगवान स्वरूपातल्या बातम्या काही क्षणात घेऊन येतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.